यानंतर पुढची बातमी आहे ती कांदा खरेदी संदर्भातली। नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार शेतकऱ्यानं केली आहे। नाफेडचं पथक यासाठी पिंपळगाव इथं दाखल झालेलं आहे। नाफेड कांदा खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची शेतकऱ्यानं तक्रार केलेली आहे। नाफेडच्या वीणा कुमारी यांनी तक्रारदार शेतकरी यांच्याशी 40 मिनिटं संवाद साधला। शेतकऱ्यांकडून ही तक्रार जाणून घेतली, समस्या जाणून घेतली, पुरावेही मागितलेले आहेत। शेतकऱ्यांनी तब्बल 24 प्रश्न पथकासमोर ठेवलेले आहेत। नाफेडच्या पथकानं मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलणं टाळलेलं आहे। खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार आल्यानंतर नाफेडचं पथक पिंपळगाव इथं दाखल झालं। या पथकानं तक्रारदार शेतकऱ्याशी चर्चाही केलेली आहे। नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात झालेली आहे, मात्र या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार एका शेतकऱ्यानं केलेली आहे पिंपळगाव इथं। त्यामुळेच नाफेडचं एक पथक दाखल झालेलं आहे। नाफेडच्या वीणा कुमारी यांनी तक्रारदारांशी चर्चा केलेली आहे, 40 मिनिटं संवाद साधलेले। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची शेतकऱ्याची तक्रार आहे, काय नेमकी ही तक्रार आहे आणि आता सध्या काय घडतंय? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये नाफेडच्या घोटाळ्यासंदर्भातली सतत तक्रार होती शेतकऱ्यांमध्ये। त्याबाबत अनिश्चित होती आणि कुठेतरी नाराजी सुरू होता। याच संदर्भात येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं तक्रार जी ती पीएम ऑफिसला केली होती आणि तिचीच कुठेतरी दखल घेऊन नाफेडची एक टीम जी आहे ती चौकशीसाठी आज लासलगावला आली आणि त्यानंतर ती पिंपळगाव बसवत येथील नाफेडच्या कार्यालयामध्ये दाखल झाली आणि संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्याचं म्हणणं जे ते या ठिकाणी नाफेडच्या टीमने ऐकून घेतलं। जवळपास 40 मिनिटं त्याच्याशी संवाद साधला आणि त्याच्या ज्या जवळपास 24 विविध तक्रारी होत्या त्याच्या संदर्भातली चर्चा केली आणि काही त्याचे पुरावे देखील मागितले आणि पुढची कारवाईसाठी आता ही नाफेडची टीम जी ती प्रयत्न करते। हे मानी, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।